स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भामध्ये स्थानिक नेतृत्वाने घेतलेले निर्णय मान्य राहील असे तुर्तासचे आमचे नियोजन होतं आणि त्या अनुषंगानं नगरपालिका, महानगरपालिका आणि 12 जिल्हा परिषदेच्या निवडणुका आम्ही लढलो आहेत. बहुतांश ठिकाणी आम्ही स्वबळावर लढलो, काही ठिकाणी आमची मवईच्या सोबत आघाडी होती, तर काही ठिकाणी नवीन जोडलेले मित्रपक्षांसोबत आम्ही निवडणूक लढलो. येणाऱ्या निवडणुका विधानसभा आणि लोकसभेच्या 2029ला आहे, त्यामुळे दिल्ली अभी दूर आहे. संजय राऊत साहेबांनी जे वक्तव्य केलं त्या अनुषंगानं अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारची चर्चा झाली नाही. मवई येणाऱ्या काळात एकत्र बसून या संदर्भामध्ये आवश्यकता भासल्यास जरूर चर्चा करेल. मागची निवडणूक आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढलो, लोकसभाही लढलो आणि विधानसभाही लढलो आणि या दोन निवडणुकीनंतर या तिन्ही पक्षांनी एकत्रित राहण्याच्या संदर्भातला एक धोरणात्मक निर्णय हा झालेला होता. प्राप्त परिस्थितीमध्ये संख्यांचं गणित जुळवण्याच्या अनुषंगानं मित्रपक्ष आणि मवईच्या अनुषंगानं जरूर एकत्रित स्वरूपाचा विचार करता येईल. काँग्रेस मुक्त भारत करण्याच्या नादात भारतीय जनता पक्ष केव्हा काँग्रेसयुक्त झाली हे त्यांनाही कळलं नाही. अर्ध मंत्रिमंडळ हे काँग्रेसचं आहे, बहुतांश नेते काँग्रेसचे आहेत. आता उरलं सुरलं महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये काँग्रेसयुक्त भाजपचा महापौर भारतीय जनता पार्टीला करावा लागला. एकंदरीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा भारताच्या संविधानाला मानत नाही. बंच ऑफ थॉट हेच त्यांचं असणारं बायबल आहे आणि बंच ऑफ थॉटनुसारच त्यांना देशाचाही कारभार चालवायचा आहे आणि त्यांच्या बंच ऑफ थॉटमध्ये ओबीसी समाज, आदिवासी समाज आणि SC दलित या मंडळींचा देखील समावेश त्यामध्ये होऊ शकत नाही. सरसंघचालक हा या समुदायातून किंवा महिला होऊ शकत नाही. असा एकंदरीत आधीच फार स्पृश्य अस्पृश्यतेचं धोरण राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आहे. त्यामुळे मुस्लिमांच्या अनुषंगानं त्यांनी केलेलं जे वक्तव्य आहे, या वक्तव्याची उत्सुकता लागून चालली आहे आणि स्वतःला एक सांस्कृतिक व्यासपीठ म्हणवणाऱ्या आणि फार बुद्धिवादी अशा स्वरूपाचा दावा आणि हिका हा स्वयंसेवक संघाच्या वतीने दाखवला जातो. त्यांनी या संजय राऊत साहेबांच्या टीकेला जरूर उत्तर द्यावं आणि आपली भूमिका जी आहे ती स्पष्ट करावी.